जेव्हा 5-7 किलोमीटर पुढे आलोय तेव्हा त्याला आठवण आली की मोबाईल विसरलोय। पहली बार यात्रा कर रहा हूँ सर। आणि याचा नका खावा खावीचा काम चालू आहे। सर्व बाइक्स रेडी झाल्या, सामान वगैरे लोड करून आता निघतो। आजचा दिवस आहे 5वा, हा आमचा डे 5 आहे। आता इकडनं निघतो। आता आम्ही ठरवलं नाही कुठे जायचा, जिथं पोचू तिथं पोचू, कारण की 4 दिवस झाले आम्ही प्लॅन करतोय इथं जाणं, प्लॅनिंग करू आलो का इकडं डेस्टिनेशनला असेल आमचा, इथं थांबणार तिथं थांबणार। 4 दिवस झाले आम्ही डेस्टिनेशनपर्यंत पोचत नाही, त्याच्या अगोदरच थांबतो। तर आज आम्ही डेस्टिनेशन नाही ठरवला, जिथपर्यंत पोचू तिथपर्यंत पोचू। हे ठरवून काय फायदा नाही, ठरवून होत नाही आमचा 4 दिवस झाला। तर चला भेटूया आता पुढं। टिकली पुसली हो, तर सर्व बाईक्स वगैरे रेडी झाल्या, ल्यूब वगैरे करून घेतला। तर डायरेक्ट नाश्ता करायला थांबणार। आणि गोप्रोचा तर इश्यूच चालू आहे माईकचा, त्याच्यात व्हिडिओज बनवायला भेटत नाही। जेवढं होईल तेवढा मोबाईलमध्येच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। चला भेटतो आता पुढे तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काय दिसलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर आम्ही आता 6:15 वाजता इकडनं निघालो आमच्या आजच्या दिवसाच्या राईडसाठी। तर कालचा आणि आमचा तिसरा दिवस एवढा खराब गेला ना, तिसऱ्या दिवशी बाईक्समध्ये प्रॉब्लेम आले, त्याच्याकडनं आम्हाला रात्रीचे 3 वाजले हॉटेलवर पोचता। आणि आज चौथ्या दिवशी 12:30 12:15 वाजता निघालो। तर जेवणानंतर दुपारी जेवायला थांबलो, जेवणानंतर निघालो तर मध्ये मध्ये पाऊस भेटायला लागला, त्या कारणाने आमची फक्त चौथ्या दिवशी 200 किलोमीटरचेच राईड झाले। पूर्ण आमचे जे रायडिंग गिअर्स होते ते पूर्ण भिजले होते, आत बॅगमधले कपडे वगैरे सर्व भिजले होते। ते इमर्जन्सी म्हणून आम्ही या रूमला थांबलो होतो। तर या हॉटेलला बिलकुल थांबू नका, आम्हाला एकदम बॅड एक्सपिरियन्स आलाय, अनुभव एकदम खराब अनुभव आलाय त्या हॉटेलचा। आणि त्या ज्या चौथ्या दिवसाच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या आता पुढे टाकतोय, तर नक्की बघा। आणि जेवला नाही तर 500 रुपये फाईन। बलजबरीन जेवते, बलजबरीन 500 रुपये फाईन आहे। जेवलं नाही का, पूर्ण संपवलं नाही तर बलजबरीन जेवतो, बलजबरीन। अरे हे बघ ना, आम्ही आता थांबलो उर्मरकांडाला। एवढा पाऊस जोरात आलाय ना, पूर्ण लायनर भिजले, रेनकोट नाही घातला, फक्त लायनर फक्त लगेच त्या बॅगला बांधले लावला होता, बस ते लाईन भेटले बॅग सोबत तिथं। ओके, आम्ही अख्खा पूर्ण वरनं खालपर्यंत फक्त माझे शूज वाचले असतील वॉटरप्रूफ त्यामुळे। ही बघा कप्टरच बघा आमच्या मुलांची, फुल बारिशमध्ये नाचा। रेन इज फॉलिंग छमा छम 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 टनाटन। अजून पाऊस का थांबणार नाही, आता पाऊस भरोसा ना, आता परत पण राहिली। एवढा जोरात पाऊस ना, खतरनाक मज्जा। बरा वाटला, लहानपणी भिजायचो, आता एवढ्या वर्षानं भिजतोय, बरा वाटतो, एकदम थंड थंड वाटायला लागला 3 दिवसानंतर गरमीतून। आता वरती जातो रूम मध्ये, बॅग वगैरे सर्व काढते, भिजलेले बाथरूम मध्ये टाकतो, लायनर, जॅकेट, पॅन्ट वगैरे, आणि मग भेटतो तुम्हाला। चला, हॅपी मॉन्सून, तुम्हाला पावसाळ्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इकडनं आता पठाणकोट 50 किलोमीटर, जम्मू 160 किलोमीटर, श्रीनगर 459 किलोमीटर बाकी आहे।
आम्ही आहोत आता पठाणकोटमध्ये आणि या एरियाचं नाव टमटाल आहे. या एरियाचं नाव आम्ही थांबलोय महादेवजीचं दर्शन करायला. आपल्या महादेवाचं दर्शन करून झालं आणि हे जय माता दी मंदिर आहे. दर्शन करून झालं आमचं दोन्ही इकडं निघतो. अजून भरपूर लांब जायचं आम्हाला. चला भेटतो तुम्हाला पुढे. आम्ही आता आहोत रावी नदीच्या ब्रिज वरती. हा ब्रिज क्रॉस करतात आम्ही जम्मू काश्मीर मध्ये एंटर करणार. इकडं आता आम्ही सेकंड स्टॉप घेणार नाश्ता करण्यासाठी. फर्स्ट ब्रेक आम्ही डमटालमध्ये दुर्गामाता मंदिराचा घेतला होता. आमचा नाश्ता करून झाल्यावर आम्ही इकडनं पुढच्या प्रवासासाठी निघणार. आम्ही आता थांबलोय पंजाब आणि जम्मू काश्मीर बॉर्डरच्या पुढं. काश्मीरमध्ये आलो होतो आम्ही. तर हा आमचा 6वा राज्य आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर 6 राज्य झाले आमचे क्रॉस. 5 राज्य क्रॉस झाले. आम्ही 6व्या राज्यामध्ये आहोत. थांबलो नाश्ता करण्यासाठी इथं. 7 दिवसानंतर मॅगी घेतली खायला आणि त्यांचा चालू आहे सिम कार्डचा काम. प्रीपेड सिम कार्ड इथं आपल्या बाय आउटसाईड सिम कार्ड फक्त पोस्टपेडच चालतो. प्रीपेड नाही चालणार. माझा एक प्रीपेड नंबर जो आहे त्याचा नेटवर्क गेला आहे आणि जे 2 पोस्टपेड नंबर आहेत माझे ते चालू आहे. आता ते सनी आणि येथले सिम कार्ड घेतो इकडचा जम्मू काश्मीरमधला. प्रीपेडमध्ये लडाखमधून काम करेल. तर तुम्ही पण येत असणार तर एक पोस्टपेड नंबर सोबत घेऊन या किंवा अगोदरच पोस्टपेड करून ठेवा येताना. कारण प्रीपेड सिम कार्ड आपल्या महाराष्ट्राचा किंवा जम्मू काश्मीर सोडून दुसऱ्या राज्याचं सिम कार्ड इकडं चालत नाही. जम्मू काश्मीरमध्ये एकदा तुम्ही बॉर्डरमध्ये घुसला नेटवर्क जातो डायरेक्ट प्रीपेडचा. फक्त आपल्या इकडचा पोस्टपेड सिम कार्ड चालेल. प्रीपेड नाही चालणार. तुम्हाला तसं प्रीपेड इथं सिम कार्ड मिळून जाईल कुठल्या पण धाब्यावर किंवा टपरीमध्ये. तर आता नाश्ता करू आणि इकडनं निघतो. आमच्या बाईक तिथं उभ्या आहेत. 2 सुझुकी विस्ट्रॉम 250, 2 हिमालयन 411. तर यांचं सिम कार्डचं काम झालं का आम्ही इकडनं निघतो पुढच्यासाठी. थोडा पल्ला गाठतो थोडा लांबचा आणि मग एक जेवणासाठी स्टॉप होईल आमचं श्रीनगर. आता पोचू आम्ही तसं लवकरच पोचू श्रीनगर. अपडेट काय असेल ते पुढे तुम्हाला देतो. या कॉफी प्यायला. कॉफी पण घेतले आणि मॅगी घेतली. तर मग तुम्हाला भेटतो आता पुढे. हा मुलगा जेव्हा 5-7 किलोमीटर पुढे आलोय तेव्हा त्याला आठवण आली आहे की मोबाईल विसरलोय. तो रिटर्न तेवढा लांब मोबाईल आणायला गेलेला. काय बोलायचा. नशीब कधी लक्षात आलं तर मोबाईल राहिला असता त्याचा. नाश्ता करून तिकडनं निघाल तिथंच विसरून आला होता टेबलवर मोबाईल. ते पण आयफोन विसरून आलेला. जास्त झाले तर त्याच्या नातं एक गिफ्ट घेतो मी माझा बर्थडे आल्यावर. हसतो तो काय हसतो. तर तो आला मोबाईल घेऊन तिथं विसरलेलं तिकडनं हॉटेलवरनं. आता निघतो इकडनं. बढ़िया बढ़िया बढ़िया. नाम क्या आपका? अंगद आजमगढ़ी. सर मेरा चैनल है अंगद आजमगढ़ी ब्लॉग और मैं पहली बार यात्रा कर रहा हूँ सर. बाकी आप लोगों का सहयोग रहा तो अच्छा रहेगा सर. बाकी ऊपर वाला साथ है, महाकाल साथ है, हर हर महादेव साथ है. उन्हीं के बदौलत चल रहे हैं सर. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. आतापर्यंतची आमची राईड एकदम मस्त चालू आहे. आरामात एकदम. मला या रोडची एक खासियत एवढे आवडली ना. त्या रोडच्या मध्ये जे डिवायडर आहे तिथे एवढे ना
वेगवेगळ्या कलरचे फुलं लावले ते एवढे भारी वाटतात ना, म्हणजे राईड करायला मजा येते ते बघून. एकदम भारी वाटतं राईड करायला त्याच्यात. इकडनं आता जम्मू 39 किलोमीटर आणि श्रीनगर 288 किलोमीटर बाकी आहे याची. आम्ही आता थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला ब्रिज चढायचा होता, पण आम्ही ब्रिजच्या खालती आलो. थँक्यू. तेव्हा समोर जात असणाऱ्या अंकलने आम्हाला बोलले सरळ जायचं वरनं, खालने नाही. तर आम्ही आता युटर्न मारून वरनं चालतोय सरळ मानसर रोड पकडून. आणि तुम्ही समोर बघू शकता काय मस्त वातावरण. माझ्या उजव्या साईडला एकदम ढग काले झालेत आणि माझ्या लेफ्ट साईडला बघा एकदम खुल्ला मौसम आहे. एकदम आबाले एकदम खुल्ले आहेत. ते एवढं भारी वाटतं ना, मस्त वाटतंय बघायला. ते व्ह्यू एकदम समोर ना भारी वाटतं व्ह्यू बघायला. त्या नदीचं नाव काय ते ना माहीत, नदीमध्ये पाणीच नाही. हे 2-3 ब्रिज मी क्रॉस केले, नदीमध्ये पाणीच नाही पुढे. मी आता मानसर रोडला आहे. इकडनं जाता जाता आम्हाला एक सर्टन रोडवर आम्ही थांबलो. चांगला व्ह्यू दिसला फोटो काढण्यासाठी. तर आम्ही आता इथं फोटो काढले. बघू शकता तिथं मंदिर आहे. आणि हे मला बिलकुल पटलं नाही. एवढ्या चांगल्या सुंदर जागेचे हे लोक असे दारुडी माणसं वाट लावून टाकतात. तुम्ही बघू शकता. हे बघा दारूचे बॉक्स, हे डब्बे, ती काचेची बाटली फोडून ठेवले. असं नका करूया. एवढा सुंदर निसर्ग आहे आपला. झाडं पानं आहेत आपली एवढी मस्त भारी भारी. हे बघा किती काचं फोडलेत बघा, बॉटल बिटल. यार या अशा चांगल्या वस्तूंची वाट नका लावू यार. आपलं एवढं चांगलं सुंदर निसर्ग आहे एकदम बघण्यासारखा. आपला निसर्ग एवढा चांगला, एवढे चांगले चांगले डोंगर आहेत, पण अशी का लोक करतात मला ते समजत नाही. तुम्ही हाणता पिता फेकता. अरे सोबत ठेवा आणि अशी घाण नका करत जाऊ ना. थोडी तरी अक्कल पाहिजे माणसाला. का एवढे चांगला निसर्ग आहे आपला, नेचर, का कशासाठी आहे असं करायचं आणि फेकायचं घाण यार. कसा पुढे जाणार जर अशी घाण करत राहील. घाण नका असं करत जाऊ. घाण दाखवली र, पण यांना अक्कल पाहिजे ना. तर काय सांगू होतं ना, शपथ आमच्या आगरी भाषांना मला शिवा येतात माझ्या तोंडाने 80 माणसांसाठी. मी तर गाव दारू बिरू पित नाही. म्हणजे पिता तुम्ही असं नाही का नका पिऊ, प्या दारू बिंदास प्या, पण ही अशी घाण नका करत जाऊ या चांगल्या ठिकाणी. बरोबर नाही वाटत असा. या असं बघून चीड येतो. असं करत जाऊ नको नका यार. थोडी तरी लाज बाळगा अशी घाण करण्या अगोदर. विचार करायचा का आपल्या घरासारखीच जागा आहे. तुम्ही स्वतःच्या घरात अशाच बाटल्या फोडून वगैरे बॉक्स वगैरे फेकता का? नाही ना. मग हे चांगल्या निसर्गाची कशाला वाट लावता तुम्ही असं करून. दारूच्या बाटल्या वगैरे प्लॅस्टिक पिशवी वगैरे फेकून असं नका करत जाऊ. आम्ही आता जम्मू चिर्दीमध्ये जेवण करायला थांबलो होतो. जेवण करून झालं आमचं. आता निघायच्या तयारीला लागलो आहे. यांचा थोडा आणि याचा नका खावाखावीचा काम चालू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, व्ह्यू मस्त व्ह्यू आहे एकदम. नदीमध्ये पाणी होतं. ज्यांना बोलतो आंघोळ करायला चला, नाही ऐकत. बघा हे व्ह्यू तर आता स्टार्टिंगच आहे, सुरुवातच आहे. असे व्ह्यू आता कंटिन्यू बघायला मिळतील थोडा वरती गेल्यावर. नदीमध्ये एवढं पाणी होतं ना, मन होतं आता आंघोळ करायला जायचं. हे लोक येत नाही माझ्या जोडीला. त्याला बोलतो चला आंघोळ करून घेऊ, मस्त फ्रेश होईल थंड पाण्यात. एकदम नॅचरल पाणी, मिनरल वॉटर, फिल्टर केलेला. तर झालं जेवण झालं आमचं. बटाट्याची भाजी मागवलेली, दाल तडका मागवलेला आणि काश्मीरी पुलाव आणि रोट्या मागवलेल्या. अजून काय ते अमृतसरी कुलचा मागवलेला. ते खाऊन झाला आता आमचा. आता निघतो इकडनं. बिल वगैरे भरायचं बाकी. बिल भरून मग इकडनं निघतो पुढच्या श्रीनगर. आता इकडनं 165 किलोमीटर बाकी आहे. ते 3-3.5 तास लागतील आम्हाला पोचता किंवा जास्त पण लागतील, कारण की घाट आहे ना. ट्रक जास्त चालतात या रोडला. चला मग भेटतो तुम्हाला आता पुढे.
तर आम्हाला भेटलाय जाम रोडचं काम आम्ही बघतो. रोड मस्त झाला आणि मानसर रोडने आलो. क्या हुआ है भाई? क्यों? ट्रैफिक है, गाड़ी नहीं निकल रहा है। कुछ हुआ है क्या? आगे हुआ है क्या बोला कुछ? साले को बम से उड़ा दूं। थांबलो चंद्रकोटमध्ये. ट्रॅफिक एवढी होती ना खूप, काही रोडचा पण काम चालू आहे मजबूत एकदम. येणारे काही काळात पण तुम्हाला टकाटक मिळेल जम्मू काश्मीरला जाण्यासाठी. एवढी ट्रॅफिक भरपूर. बटूक करून काही एरिया आहे ना, पहिला टनल लागतो बटूकच्या इथं. तिकडनं गाड्या थांबवलेत आर्मीवाल्यांनी. त्या थोड्या गाड्या सोडतात आणि रोडचं काम जोरात चालू आहे. काय येणारे काही काळात मस्त रोड होऊन जाईल जम्मू काश्मीरसाठी हा पण. तर इथं थांबलेलो कारण की 2 तास ट्रॅफिकमध्ये होतो. कसा बसा लेफ्ट राईट करत आलो इथपर्यंत चंद्रकोटपर्यंत. आता इथं मस्त या शॉपमधून लस्सी पिले, पाण्याची बॉटल्स घेतल्या आणि यज्ञेश आणि सनी गेल्या पेट्रोल टाकायला. तर आम्ही आता व्हिडिओ बनवण्यासाठी थांबलो. तर आता आम्ही इकडनं 2 मिनिटात निघतो आणि पुढे आता काय असेल तर अपडेट देत राहीन तुम्हाला. चला भेटूया पुढे मग. बाय बाय. मला चंद्रकोटच्या पुढं आल्यावर पण खूप ट्रॅफिक मिळाली. आता पण लेफ्ट साईड पूर्ण जाम आहे आणि आम्हाला पोलिसांनी राईट साईडने सोडलं बाईकवाल्यांना. आणि पुढे जाऊन ब्रिज क्रॉस केल्यानंतर पण खूप एवढी ट्रॅफिक होती ना का बाईक आलायला पण जागा नव्हती पुढं. आणि माझ्या गोप्रोची मेमरी फुल झाल्या कारणाने पण मला पुढचा व्हिडिओ बनवायला नाही मिळाला. व्ह्यू चांगले आले होते पुढे पण. आम्ही रात्री 11:30 वाजता हॉटेलवर पोहोचलो. आम्ही श्रीनगर पासून 9 ते 10 किलोमीटर पाठीमागे आहोत. की आम्हाला आज यायला 15 तासला ट्रॅफिक एवढी होती ना, भरपूर ट्रॅफिक होते. तरी पण कसा लेफ्ट राईट करत आलो. थकलो होतो म्हणून व्हिडिओ नाही बनवला. तर आता विचार केला जागा आहे थोडा व्हिडिओ डिलीट करायचं मेमरी, कारण काही गोप्रोची मेमरी कार्ड फुल झाले. थोडा जागा आहे तेवढा व्हिडिओ बनवतो 2 मिनिटाची बंद करतो. तर झोपतो आणि उद्या सकाळी 5:30ला उठायचं आहे, लवकर जायचं आहे. ठीक आहे, पहिला दल लेक करायचं आहे, नंतर सोनमार्ग, त्याच्यानंतर कारगिल राहील आमचा स्टे. तर भेटूया उद्या. गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय, टेक केअर.